इतकं मातृत्व सगळे लोक सांगतात, पण बापा इतकं विशाल अंतकरण कुणाचंच नसतं. अरे वरखेड्यातल्या त्या बापाला आजही झोप नाही, ज्याचा मुलगा 35च्या पुढे गेलाय. तो बाप आज सुद्धा झोपेमध्ये थाय थाय मोकळून रडतो, फक्त मुलाकरता. माझ्या मुलाला सुखाचा संसार मिळावा, त्याचं लग्न व्हावं म्हणून ते बाप झोपत नाहीत. आणि त्या बापाच्या जीवावर आपल्याला मस्ती आली. इतकी वासना जागृत झाली की आम्ही या वासनेचे बंध तोडू शकत नाहीत. काय की ममत्व भाव या संसारामध्ये भरलेला आहे. आणि हा ममत्व भाव प्रवेश करतो कोणत्या दिवशी? सावधान स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मुरेश्वरं सिद्धिदा बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणी. कोणता बारेस निकाळले ते राम जाणे. बहारो फूल बरसाओ, फूलों का कुचकुरा होने वाला है, फूलों का कुचकुरा होने वाला है. येडा धंदा येडा. आता ता को भावजाया नाची राहणार. नवरदेव नवरीन पुढे भावजाया ना लोट चली मै लोट चलनी तू. नवरीन माय तुळशी वृंदावन समत वर बाकडावर. वारे फॅशन खरंच हिंदू आहेत आपण. सुधरी घ्यात. केबल खुर्चीवर खावानं तो खात रास, त्यानं मागे नंबरवाला उभा रास. येले म्हणू हिंदू. तो पुढला सांगस गुलाबजामुन देऊ. ह्या पंक्ती आप्पा, या पंक्ती काय पंक्ती होत्यात भाऊ. रावणा रावणा राजा श्लोक म्हणत एक बी पोट्याला माहित नाही या श्लोक आधी. या पट्या टेबल खुर्च्या ना खे घुशी घ्या. काय आनंद होता महाराज तो जुन्या काळातला. इथला भारी भात तरी डुकरे जास्त खाई राहणार, माणसे कमी खाई राहणार. पवित्र अन्नाला सुद्धा दोष लागला. लक्षपूर्वक आहे का मायबापा हो, भयानक वाईट आहे. नाही कळलं आपल्याला हे बंधन मुक्त होणं. आम्ही सगळे या ममत्वामध्ये या वासनेमध्ये बांधले गेलो. आणि लक्षात ठेवा, बांधलेल्याला दुसऱ्याची दया येत नाही. लक्षपूर्वक आहे का, माझा मुद्दा पण ऐकत चला. बांधलेल्याला दुसऱ्याची दया येत नाही. याचं कारण सांगतो. इकडनी बाजूले 5-6 बैले बांधलेले होतात आणि तिकडना गव्हांना 7-8 बैले होतात. तिकडना गव्हांना बैलेसले इथलू सभी तोटाने चिवटी नव्हती. कोल्हा खाटक होता तसा पारासा आवराई जायल. आणि इकडना नियागार चारा खाई राहतात. कडाकड खोंडे मोडेत त्या पाला पाला खायत गोंडा गोंडा तोटा तोटा तटेच राहू देत कांड्या कांड्या. पण तरी सुद्धा या 5-6 बैलेसने दानत अशी वहिनी नाही की त्या बैलेसकडे 2-3 सरकाय दूध बुवा. काय तोटा. शेवटी या बैले त्या बैलेसले तोटा दे नाहीत. काय की शेवट त्या कोण आहेत, शेवटी त्या कोण आहेत. या बैल त्या बैलले चारा देनेत. शेवट त्या कोण आहेत बोला. त्या शेवट कोण आहेत बैले. हाय मी कोणले सांगी राहिनू. लक्षात येतं तुमच्या. सांगू तुम्हाला आणखी सोपं करून. भगवान जी कहते हैं कि जब तेरे मुट्ठी में, जब तेरे हाथों में बहुत सारा पानी आ जाए. लक्षपूर्वक ऐका जरा. ज्यावेळेस तुझ्या ओंजळीमध्ये पाणी भरलेलं असेल आणि त्या ओंजळीतलं पाणी जमिनीवर वाहत असेल आणि पाण्याचा ओघ बंद होत नसेल तर बाबा वाहणारं पाणी जमिनीवर पडून देण्यापेक्षा ते वाहणारं पाणी कुणाला तरी दान धर्म करून दे. तुझ्या जीवनाचं सोनं होईल. लक्षात येते तुमच्या. किती सोपे सोपे उदाहरण आहेत आपल्याकडे सगळे, पण आपण त्याच्यामध्ये पाहिलं नाही महाराज. ममत्व भाव सुटला नाही. ज्ञानोबा राय सांगतात, दुःख शोकाची घाई मारिलीच सेची नाही. हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया.
हे जे उपजे आणि नासे ते ते माया वसे दिसे. सर्व माया भरत दिसतं. बासला दोरीचा सर्प थोर तेथ नाना जपता मंत्रभार. का करीती वाजंत्र्याचा गजर अनुमात्र जाण ढळेना. लक्षात ठेवा, संसार असा करावा ज्या पद्धतीने लहान मुलं खेळतात, असा संसार करावा. नामदेवराय वाळवंटामध्ये टाळी वाजवतात. संत नामदेवराय वाळवंटामध्ये टाळी वाजवतात आणि सांगतात की संसार कसा करावा. पोरे ही खेळती, पोरे खेळते, पोरे ही खेळती, पोरे खेळते, शेवटी मोडती, शेवटी मोडती, टाकोनिया देती, टाकोनिया देती. जाती आपुल्या घरा, 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 जाती आपुल्या घरा. पोरे ही खेळती, शेवटी मोडती, टाकोनिया देती, जाती आपुल्या घरा. ऐका, या पोरांच्या जिंदगीत ते जीवन नाहीये. आम्ही लहानपणी संसार उभा करू. संसार गल्ली मधला बडा ठेपार जमे आणि पडेल घर ज्याला कुलूप लायल राहे त्या दुयाला रावाल जाईल. गल्लीमा एक तरी घर रास बेरोजगार असं उधड माप पडेल. ते ज्याला कुलूप राहायस 12 महिना त्या घरवर या खाटा आडायला दाखवला. पोरे खाटासवर साड्या टाकी देत आणि 2 टीमा बनाडेत. एक टीम पोरगावालानी, दुसरी टीम पोरवालानी. लगेच सोयरीक संबंध जमी जाय. लगेच बँडवाला वाजा, म्हणजे काही म्युझिकल बँड नाही लावणार पडे. एकच जण राहा डड्डंग टट्टंग डड्डंग टट्टंग डड्डंग टट्टंग हाने तो तो जो जो वाजा वाजणार ना तोच बामण वय. शुभ मंगल सावधान अक्षदाना कथना पत्ता नाही नेन कोणी नाही, कोणी नाही नेन कोणी नाही, कोणी नाही. नसतापैकी वावना कण लेत लिहा लिहा अक्षदा लिहा. किती आनंद होता अक्षदा लिहा. नवरदेव नवरील बाशिंगे कसं ना फडका बांधेल राहत. फडका बांधेल, फडका बांधीनी मग तो संसार सुरू होय. मग टाई लागे गयामा हार कसा ना दोरा घाल देत. झालं लग्न. लगेच जेवण्या पंक्ती बसेत. जेवण्या पंक्ती कसं माटीना भुगुल आणि बुंदीन करता जाडा खडा आणि पाणी त्यांना वरण वरण म्हणजे वरणना जागावर पाणी टाके त्या गोल माटडामा. पाय ल्याना वरण ल्याना ल्याना वरण ल्याना. अरे ते डुप्लिकेट होतं. माती होती, पाणी होतं, खडे होते. तरी या कसं ओय गण होई ओ कितलं वाढतोस हो. हा आनंद होता महाराज. आणि अचानक घरातून आरोळ्या यायच्या. अरे घर येतात नाही रे, वावरेच माझा नाही येणार रे. त्या बठा भांडा, त्या बठा भुगला नुसता उड्या मारेत येरमेरवर आणि बटा भांडा फोट टाकेत, बटा बाशिंगे तोड टाकेत आणि नाया पाडत पाडत घर निघी जायत. झाला संसार. पोरे ही खेळती, शेवटी मोडीती, टाकुनिया देती, जाती आपुल्या घरा. शेवटी तिथं जावं लागतं. जावंच लागतं ना. राहायला कोण आला का? राहायला कोण आला का? सांगा बरं. मी अमोर आहे एखादा उभा राहीन सांगा बरं. येते नाही उरो आले अवतार यरती पामरती बंगीती यरती पामरती बंगीती यरती पामरती बंगीती. येते नाही उरो आले अवतार यरती पामरती यरती पामरती अरे प्रभू रामचंद्राला सुद्धा मरावं लागलं. भगवान कन्हैयाला सुद्धा निजधामाला जावं लागलं. कोटे घरे ज्याची कासे तांबे याची शुद्ध कंचनाची सप्तकोटी त्या रावणाला सुद्धा मरावं लागलं. आपलं काय शी या 2-3 पलाटे हा ते स्टाईल ना धंदा. त्या स्टाईल कसं राहते तेच म्हणेन भारी बरं राही ना. आज नाही भो सकाळचं मी पुरा लटकाय देत असतात घरवालाले. महिनाभर जांभळाय टाकतात त्याला. तर काय आपलं काहीच नाही,
काहीच नाही महाराज. ज्यानाकडे 2 पैसा जमी घ्यात का त्यानं बोलांची स्टाईल बदली जास. कोण कीर्तन आहे आज? येसू मी जमी जायचं ना, जमी तर येसू मी 100%. अमरचंद त्यास ना घडणं कीर्तन आहे का? येसू मी दक्षू. तुला इथला गचक्या का बरं आवाज होई घ्या? तू तर पहिले मस्त मोकार बोले. थोडा 2 पैसा व्हाय ना का बोलांची स्टाईल बदली जास. महाराज शाले हे जायच्यात. पैसा संपत्ती हा माज. सिकंदर जेव्हा मेला ना, त्याची इच्छा होती की सगळ्या विश्वावर मी राज्य करावं, सगळ्या जगावर मी राज्य करावं. पण जेव्हा त्याला कळलं या भारतात येऊन, या भारतात संतांची वाणी आहे, या भारतामध्ये ऋषीमुनी आहेत, या भारतामध्ये हिंदू धर्म आहे. आणि सिकंदरानं सांगितलं जाताना, अंत समय जब निकट आया सिकंदर ने बुलाया अपने सैनिकों को और कहा, जब मेरा जनाजा निकले, जब मेरा जनाजा निकले, एक तरफ सेना चले और दूसरी तरफ मेरी संपत्ति उठा के चलो और मेरे दोनों हाथ खुले रख दो, दोनों हाथ खुले रख दो. देखने वाले की सोच में फर्क पड़ जाएगा. जो विचारी है वो सोचेगा और जो अविचारी है वो उसके सोच से सोचेगा. जे अविचारी असतात ते म्हणतात, अरे सिकंदर मरता मरता भी सांगी रहे ना, त्यांनी कितलं कमाये, कितली दुनिया गोया कैली, कितला पैसा कमायात. अरे ज्याने कीर्तन ऐकेलं होतं तो म्हणे करंटातून समजत नाही. तो सांगी राय ना, इतलं कमाये पण दोन्ही हात सोडून निघो. याला लागतंय विचार महाराज. क्या लेके आया बंदे, क्या